IMSमधील तुम्हाला एक फीचर समजून सांगतो. हे स्टाफ परफॉर्मन्स फीचर. तर तुम्ही जर स्टाफ क्रिएट केलेले असतील, ती स्टाफची लिस्ट तुम्हाला इथे दिसते. हे स्टाफ आहेत सगळे आणि तुम्हाला ॲड करायचं असेल तर दोन स्टाफ ॲड करू शकता तुम्ही. ॲड स्टाफ करा, त्याची जॉइनिंग डेट लिहा, ईमेल लिहा, डिटेल्स लिहा. या स्टाफला जर लॉगिन आय डी पासवर्ड द्यायचा असेल, स्टाफला स्वतंत्र लॉगिन आय डी पासवर्ड आहे, ते सेटिंगमध्ये आहे. सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही त्यांना पासवर्डची की देऊ शकता, मग ते लॉगिन सुद्धा करू शकतात आणि स्टाफला लिमिटेड गोष्टी बघता येतात. नॉर्मली विद्यार्थ्यांची हजेरी घेताना आपण तो प्रेझेंट आहे का बघतो. बाय डिफॉल्ट तिथं आपण त्याला ॲब्सेंट ठेवलेला आहे आणि मग आपण प्रेझेंट असेल तर प्रेझेंट लिहितो आणि सुट्टीच्या दिवशी ऑटोमॅटिकली सुट्टी पडते. स्टाफला मात्र आपण उलटं केलेलं आहे. स्टाफ रोजच येत आहे असं गृहीत धरतो आपण. ज्या दिवशी ॲब्सेंट असेल ना तेच फक्त दिवशीची हजेरी घ्यायची आणि ते सुद्धा फक्त ॲब्सेंटची हजेरी घ्यायची. ॲब्सेंट आहे का पेड लिव्ह आहे, अनपेड आहे का हाफ डे आहे, हे डिटेल्स तुम्हाला लिहिता येतील. शिवाय तुम्हाला रिझन लिहिता येईल, कशाकरता हाफ डे घेतला, सुट्टी घेतलेली आहे, कोणी सुट्टी घेतली ते लिहिता येईल तुम्हाला आणि रिझन पण लिहिता येईल काय आहे ते. आणि अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. मी आजची तारीख टाकतो किंवा जुनी तारीख टाकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांची ॲब्सेंटी प्रेझेंटी लावता येईल. ही फक्त ऑटोमॅटिकली प्रेझेंटी लागते, ॲब्सेंटी फक्त तुम्हाला स्वतःला लावायची आहे. या व्यतिरिक्त तुम्ही जर का रिपोर्टवरती जाऊन बघितलं, इथं स्टाफचा रिपोर्ट आहे बघा. इथं रिपोर्टवरती क्लिक केलं आपण, इथं ॲक्टिव्ह स्टाफचे रिपोर्ट बघूया. ॲक्टिव्ह स्टाफचा रिपोर्ट बघितला म्हणजे अजूनही जॉबला आहे. तर या म्हणतीचं 17 दिवस भरलेले आहे, तो दाखवतो. संडे वगैरे त्याने ऑफ केलेले आहेत. आपण त्याची हजेरी लावलेली नाही, ॲटोमॅटिकली हजेरी पडलेली आहे. पण मला लक्षात आलं नाही, 17 तारखेला हा पर्सन ॲब्सेंट होता. तर मी काय केलं पाहिजे, त्याची ॲब्सेंटी लावली पाहिजे. तर मी काय करणार, इथं जाणार आणि इथं ॲब्सेंटी मार्क होती, आपण इथं महिंद्रा व्यक्ती निवडणार, इथं तारीख लिहिणार 17 आणि ॲब्सेंटी होती आणि इथं रेकॉर्ड मी काहीतरी लिहिलं कारण आणि इथं ओके केलं. आता पुन्हा एकदा महिंद्राचं लॉग इन आपण चेक केलं, रिपोर्टला जाऊन चेक केलं तर आपल्याला त्याचा एक खाडा दिसतोय. तो बघा इथं दिसतोय, डिटेल्समध्ये येतो आणि काय लिहिलेलं आहे, कारण पण लिहिलेलं आहे. आपण के लिहिलं होतं, कारण पण दाखवतो, तो इथं बघा खाडा दाखवतो. अशा पद्धतीने स्टाफचं पूर्ण रेकॉर्ड आपल्याला इथं ठेवता येतं आणि हे फीचर तुम्ही वापरून पहा. हे स्टाफचं फीचर आहे. पेमेंटचं सुद्धा तुम्हाला डिटेल्स मांडता येतील. इथं पेमेंट केलं असेल तर पेमेंट तुम्ही इथं लिहू शकता आणि पेमेंट दिलं असेल की केलं काय ते लिहिलं तुम्ही लिहिलं की त्याचं रेकॉर्ड आपल्याकडं कायमस्वरूपी राहतंय. तर अशा पद्धतीने पेमेंटचं रेकॉर्ड सुद्धा राहतंय, प्रेझेंटी ॲब्सेंटीचं रेकॉर्ड राहतंय आणि गंमत म्हणजे त्याच्या खालीच दिलेलं आहे स्टाफचा परफॉर्मन्स. जर तुम्ही स्टाफला लॉग इन आय डी पासवर्ड क्रिएट करून दिलेला असेल तर त्याने किती इन्क्वायरी हँडल केलेल्या आहेत या महिन्यामध्ये, किती जनरेट केलेले आहेत, किती ॲडमिशन कन्वर्ट केलेले आहेत, कन्व्हर्शनचा रेट काय आहे आणि त्याच्याबद्दल परफॉर्मन्स रिपोर्ट सुद्धा क्रिएट होतो. हे सगळं आहे आपल्या इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये. धन्यवाद.